कोकणच्या भूमीतनं एक असं शैक्षणिक स्वप्न आकार घेतंय जे आपलं आज आणि आपलं उद्या म्हणजे परंपरा आणि भविष्य यांना एकत्र जोडतंय. चला तर मग जाणून घेऊया माऊली गुरुकुल विद्यानिकेतन या एका खूप मोठ्या महत्वाकांक्षी संकल्पनेबद्दल. बघा, या प्रकल्पाची सुरुवातच किती सुंदर आहे. थेट मालवणीच्या मातीशी जोडलेली. हे फक्त एक वाक्य नाहीये, तर त्या पवित्र भूमीत रुजणाऱ्या एका मोठ्या ध्येयाचं हे जणू काही बीज आहे. तर मग हे स्वप्न नक्की आहे तरी काय? ही फक्त एक शाळा नाहीये, अजिबात नाही. तर हा एका दूरदृष्टीचा भाग आहे. एक असा विचार जो पुढच्या अनेक पिढ्यांचं भविष्य घडवू पाहतोय. चला, हा विचार नेमका काय आहे हे स्वतः आपण समजून घेऊया. या स्वप्नाचा पाया आहे ना, तो 3 मजबूत स्तंभांवर उभा आहे: ज्ञान, संस्कार आणि क्रीडा. गंमत म्हणजे इथे या तिन्ही गोष्टींना वेगळं नाही पाहिलं जाणार, तर त्या एकात एक गुंफलेल्या असतील. म्हणजे असं शिक्षण जे फक्त बुद्धीला नाही, तर आपलं चारित्र्य आणि आपलं शरीर या सगळ्यांना घडवेल. हाच या संस्थेचा मूळ मंत्र आहे. आता या गुरुकुलाची सगळ्यात खास गोष्ट काय आहे ते पाहूया. आणि ती म्हणजे जुन्या आणि नव्याचा संगम. ही संस्था आपल्या भारताच्या समृद्ध परंपरेची मुळं घट्ट धरून आधुनिकतेच्या आकाशात झेप घेऊ पाहते. म्हणजे बघा, एका बाजूला आहे आपलं पारंपरिक गुरुकुल, जिथे जीवनमूल्यांना सगळ्यात जास्त महत्त्व दिलं जायचं. तर दुसऱ्या बाजूला आहे हे माऊली गुरुकुल, जे त्याच मूल्यांना आजच्या विज्ञानाची आणि तंत्रज्ञानाची जोड देत आहे. थोडक्यात सांगायचं तर परंपरेचा सन्मान करत भविष्याकडे टाकलेलं हे एक आत्मविश्वासपूर्ण पाऊल आहे. ही संकल्पना तर खरंच खूप भव्य आहे, पण ती प्रत्यक्षात कशी साकार होणार? चला तर मग ह्या भव्य प्रकल्पाच्या परिसरावर एक नजर टाकूया. 10 एकर, हो, तब्बल 10 एकर. वायरी भूतनाथ इथला हा विशाल परिसर म्हणजे फक्त जागा नाहीये, तर या स्वप्नाला मोकळा श्वास घेण्यासाठी दिलेला एक आकाश आहे. कारण एवढ्या मोठ्या जागेच तर शिक्षण, खेळ आणि निसर्ग एकत्र नांदू शकतात, नाही का? आणि या 10 एकरांमध्ये काय काय असणार आहे? अहो, सगळं काही आहे. शैक्षणिक गरजांसाठी शाळा, कॉलेज, एकदम मॉडर्न कम्प्युटर आणि सायन्स लॅब्स, कला आणि अध्यात्मासाठी संगीत विद्यालय आणि योग मैदान, आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मुलामुलींची वेगवेगळी वसतिगृहे आणि एक मोठं क्रीडा संकुल. म्हणजे शिक्षणापासून ते राहण्यापर्यंतचा प्रत्येक लहानसहान गोष्टीचा विचार इथे केलेला दिसतोय. पण या सगळ्या सुविधा, या भव्य इमारती, या सगळ्याच्या मागे खरा उद्देश काय आहे? तो एकच आहे: एका उज्ज्वल भविष्याचा पाया रचणे. विचार करा, या गुरुकुलातून बाहेर पडणारा विद्यार्थी कसा असेल? तो फक्त पुस्तकी किडा नसेल, तर तो एक उत्तम खेळाडू असेल, एक जाणकार कलाकार असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मूल्यांची जाण असलेला एक सुसंस्कृत नागरिक असेल. आणि सर्वांगीण विकास म्हणजे हेच तर आहे. आणि याचा फायदा फक्त विद्यार्थ्यांनाच नाही होणार. हे गुरुकुल संपूर्ण कोकण विभागासाठी शिक्षण, संस्कार आणि संस्कृतीचं एक महत्त्वाचं केंद्र बनण्याचं ध्येय ठेवतंय. म्हणजे फक्त मालवण किंवा सिंधुदुर्ग नाही, तर संपूर्ण कोकणासाठी ही एक अभिमानाची गोष्ट ठरेल. तर ज्ञानाचा दिवा लावून आणि संस्कारांचा वारसा जपत हा एक संकल्प आहे, एका उज्ज्वल उद्याचा संकल्प. हे फक्त एक बांधकाम नाहीये, तर आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी केलेली एक मोठी गुंतवणूक आहे. आणि शेवटी एकच प्रश्न मनात येतो: परंपरेला आधुनिकतेची अशी जोड देणारे हे मॉडेल खरंच संपूर्ण कोकण विभागाचं भविष्य बदलण्याची ताकद ठेवतं का? यावर विचार करायलाच हवा.